करा. काय लावायचं आता? क्रॅच केल्यानंतर फ्लक्स हा वाटेल. क्रॅच जिथे गेला तिथं फ्लक्स. पीपीडी लावायची असते ना. 10 ते 11 आईस्क्री बसवाय शिकवा. 11 ते 12 ना ट्रॅक शिकवा. ट्रॅकला मी येतो आणि जातो. सर्टिफिकेट द्या मला. आता काय लावलं? पीपीडी सर्टिफिकेट द्या. ट्रॅक सोपं. ट्रॅकला जाऊन सोपं प्रति माहिती पीपीडी केलं होतं ते एकदा आम्हाला कळलं. आता हे काय लावलं? काय करतोय तू? लावला की पीपीडी. मगापासून तुला बोलतोय तसा काय रिस्पॉन्स हा फ्लक्स लावायचा परत पीपीडी लावल्यानंतर. आता काय मी आज येतो नुसता असा थांबलो मोबाईल हे काय लावलं? पीपीडी. आता आय पिन क्लीन बनला. चिपकलं देतात. ट्रॅकशीट घे. ट्रॅकशीट ट्रॅकशीट दे. घ्या ट्रॅकशीट. फ्लक्स लावायचा आय पिन क्लीन करून परत पुसायचं ना फ्लक्स तसंच. फ्लक्स द्या. काय पडलं ते? आणि कसं घ्यायचं? कसं वळखायचं? पाटील थांबा एक मिनिट. कसं वळखायचं? कुठलं पाहिजे आपल्याला? ट्रॅक घ्यायचा ना हे गोलवाला ट्रॅक. कुठे? कसं कळणार? आपण हेच घ्यायचंय. सांगा एक मिनिट थांबा. कसं कळणार? जरा ते साईजचं. बरं बरं चला पुढं. कसं काढायचं सांगा जरा. बस त्याला असं कटरनी काढायचं. पकडा ना हाताने त्याला. का नाही हाताने नाही पकडते. पकडलं. कुठे ठेवायचं ते? मोठा झाला हो लई. बडा बडा हो. असं ठेवायचं त्याच्यावर. चिपकला तर चालते बाजूला का नाही? नाही वाटेल मोठा झाला हो लई. कळत आहे ना. हे बडा हो का छोटा बोल रे.
करते. छोटं घ्या मग जरा. हो जायचं का यायचं का समज ना पुढच्या महिन्यात जाणार आहे. गाडी घेऊन यायची. गाडी घेतली कुणी पेढे. एक मिनिट थांबा वाटी. एक मिनिट. काय अडचण आहे का? मला काही विचारायचं आहे का? पूछो. विचार ना, मला विचार ना. आयफोनचं जे बेसिक आहे त्याची माहिती तुम्हाला असं द्यायला ठेवायचं नंतर. ठीक आहे. नाही, सोल्डरिंगच्या बाबतीत काय विचारायचं का आता? मी ह्या मुलांनाही तेच सांगितलं मी, तुमचं कोणाचं जर काय राहिलं असेल, काही मुलं मधून पण आली इकडून तिकडे, तर तिथं नोंद असते माझ्याकडं ॲडव्हान्स झाले मला माहिती. तर तिकडचं कोणाचं काही चुकून मागून राहिलं असेल तर असं समजू नका की आम्ही तुम्हाला जायला सांगितलं. असं कधीच होतं. तुमचं कोणाचं जर काय राहिलं, हा उगाच आपला हा आला म्हणून 4 लोकांनी गर्दी करायची, ते होणार नाही. तिथे लिहिलेलं आहे त्याच मुलांनी यायचं. त्याचं ते प्रस्ताव कार्यक्रम करायचा नाही. कारण एखाद्याचं झालेलं असतं पण तो म्हणतो चल माझं झालं नाही पण तू पण चला, सगळे चला. तसली बात करायची नाही. तिथे नोंदणी असते आमच्याकडे. येते लक्षात. ज्याचं राहिले त्यांनी प्रामाणिकपणे येऊन करायचं आणि समजून घ्यायचं सगळ्या गोष्टी. कुठलीही गोष्ट तुमची शिकवली जाणार नाही असं होत, आम्ही शिकवणार 100%. येते लक्षात. त्याच्यामुळे ज्यांचं ज्यांचं राहिले त्यांचं बेसिकला बोलवा सोमवार नंतर, आणि सोमवारी ह्यालाच बोला, यांना बीजी जे राहिले रिबॉलिंगचं ते एकदा त्यांना दाखवा. ठीक आहे. अजून काय अडचण असेल ते विचारा, मला सांग. तुम्ही सांगितलं तरच मला कळणार आहे, तर मला कसं कळणार आहे? आता तुम्ही माझ्याबरोबर ॲडव्हान्सचा कोर्स केला, मला बरोबर राहिला. तुम्हाला माहिती आहे मी 2-2, 4-4 वेळा विचारतो सगळ्या गोष्टी. बरोबर आहे का? ठीक आहे. तरी काय वाटलं असतं माझ्याशी बोला. सोमवारी अशाच वेळेला या तुम्ही. रिबॉलिंग मध्ये एवढंच आहे त्याच्या. मग कुठल्या बॅचला आहे? तुम्ही सकाळी 10 वाजता. सकाळी 10 वाजता या, म्हणजे तुम्ही 2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस पण होऊन जाईल तुमची. समजलं का? म्हणजे तुम्हाला जर शिकवलं तर शिकवायला अर्धा तास लागेल समजा, तर हा 2 वाजेपर्यंत करा, म्हणजे तुमचं त्याचं प्रॅक्टिस पण करून होईल. ऍडव्हान्स जे जे बाकी आहे ते लिहून ठेवा वहीवर. आणि ऍडव्हान्स हा मग तुमचं होणार ना सुरू ऍडव्हान्स. ज्याचं राहिलंय ना, बघा काय घोटाळे काय असतं सांगतो तुम्हाला. मुलं मागं पुढे ऍडमिशन घेतात, त्यामुळे आम्हाला पण काय पर्याय राहतो. कधी येतात कोणी म्हणाली तेव्हा, आता ती काही शाळा नाही 11 जूनला सगळे एकत्र येतात. अभी आपका जो बच्चा आपका सिर्फ बेसिक और सोल्डरिंग हुआ ना, आपका एडवांस है, तो एडवांस का बैच शुरू हो रहा है ना अभी मंडे से. मंडे ने आता ट्यूजडे होईल. तुम्हाला सोल्डरिंगला दिवस वाढल्यामुळे तुमचा दिवस वाढला. आता परत ॲडव्हान्स बॅच सुरू होईल. तर तुम्ही बसायचं. आणि ज्याचं झालंय त्यांनी बघायचं. ॲडव्हान्स झालेच. आता बेसिकचं कोणाचं काय राहिलं असेल तर ते सोडून. ठीक आहे. काय लावायचं सगळ्यांचे काही जणांचं मी लावलं का आता? हे तर सर्टिफिकेट सगळ्याला मिळणारच आहे, त्याचा काही प्रश्नच नाही. त्याच्यासाठी फोटो आणि नाव तुम्ही द्यायचं. ज्यांना हे पाहिजे त्यांनी ऑनलाईन फोटो पाठवायचा. इंक कधी लावायची? तुमच्याकडे पाठवलं तर चालेल. काय काम चल रे बंद कर. आम्हाला 5 मिनिटं. ट्रॅडिशनल पुढे टाकायला सोमवारी या. चला बाटली केलं ते. आता इंक लावा लवकर. हा मध्ये दिसतंय ना त्याच्यामध्ये? हा मोबाईल मध्ये नाही, मॉल मध्ये नाही दिसत मला, त्यामध्ये दिसते. आम्ही ते बघते मोबाईल मध्ये करतोय. इंक घ्या. बरोबर. वो बड़ा लगा सीट आहे नाही आपल्या पास. वीएट आहे. वेळ द्या ना मला लावायला. सीट आहे नाही. वीएट म्हणजे काय बघा? मला साधं काय हा इंक लावली त्यानंतर अशी
लावायची त्याला. मग लाईट काय सांग. पाटील पण तुम्ही हे केलं इंक लावली सगळ्यात किती हे वाटली अशी हा 1 मिनिट आलो. हॅपी बर्थडे ठेवा लवकर ठेवा. अरे 1 मिनिट. चलो ठेवा. स्टॉप करू का?